हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आज विचार केला की माझं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. त्याच्याशीच रिलेटेड आजचा हा व्हिडिओ असणार आहे. मी सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर आधी एक ग्लास पाणी पिते, त्यानंतर थोडासा गुळाचा चहा घेते आणि लगेचच मग माझा व्यायाम वगैरे झाला की अशा प्रकारे माझ्या सकाळच्या कामांना सुरुवात होते. रोज भाजीवाला दारातच येते, म्हणून मग मी जास्त करून भाजी घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काय होते ना, आपल्याला फ्रेश अशी भाजी मिळते. नाहीतर एकाच वेळेस आठवड्याभराचा भाजीपाला जर आणून ठेवला तर तो फ्रीजमध्ये ताजा तर राहतो, पण माहिती नाही खाण्यासाठी किती चांगला असतो ते. म्हणून मग मी भाज्या रोज तर नाही, पण कधी-कधी तरी दारातूनच घेत असते. आणि आज भेंडी घेतली होती, तर भेंडीला मस्त धुवून घेतलं आणि सोबतच भाजीचे ढेमसं होते आणि यांनी अंगूरसुद्धा आणले होते, तर ते पण धुवून घेतले. कारण मी भाजीपाला जास्तीत जास्त धुवूनच ठेवत असते, मग वेळेवर गडबड होत नाही आपली म्हणून. आणि भेंडी तर कधी पण आणल्यानंतर आधीच धुवून ठेवली पाहिजे. भाजी करायच्या वेळेवर जर धुतली आपण आणि लगेच चिरली तर भेंडीची भाजी चिकट होते, म्हणून मग मी आधीच धुवून ठेवून देत असते. दिसायला जरी हे छोटे छोटे कामं दिसत असले तरी सकाळी याबरोबर आणखी बरेच कामं असतात आणि आपण व्हिडिओमध्ये प्रत्येक काम असं आपलं दाखवू शकत नाही. म्हणजेच जसं मनस्वी सकाळी उठते, तिचा ब्रश करणं, तिला दूध देणं आणि त्यातही तिची गडबड, पिण्यासाठी कंटाळा, या बऱ्याच गोष्टी असतात ज्या माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये येतात. सकाळची अंघोळ पूजा आटोपल्यानंतर वेळ असते ती स्वयंपाकाची. बऱ्याचदा मनस्वीच्या बाबाची बाहेरगावी ड्युटी असते, तेव्हा लवकर निघावं लागते. म्हणून मग मला सकाळच्या कामांबरोबर स्वयंपाकसुद्धा लवकर आटपून घ्यावा लागतो. सकाळी जर नाश्ता करत बसली तर स्वयंपाक करायला बराच वेळ होते, म्हणून मी बऱ्याचदा नाश्ता करायचं टाळते आणि पटकन स्वयंपाक आटपून घेत असते. आज जेवणामध्ये ढेमसाची भाजी आणि पोळी बनवायची होती, तेच इथे मी बनवून घेतलं. आणि हे जेवायला बसले की मी मनूलासुद्धा यांच्यासोबत जेवायला बसवत असते, म्हणजे त्यांचं पाहून पाहून तीसुद्धा स्वतःच्या हाताने कधीकधी जेवण करून घेते. त्यानंतर वेळ असते ती म्हणजे माझ्या या झाडांकडे येण्याची. सकाळची काही महत्त्वाची कामं असतात ती आटोपल्यानंतर, त्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर हे एकदाचे जेवण वगैरे करून ड्युटीवर निघून गेले की मी माझे राहिलेले कामं करण्यासाठी फ्री असते. आता उन्हाळा लागल्यामुळे काय होतं आहे ना, की सर्व कुंड्यातली माती लवकरच कोरडी होते. त्यामुळे मग मी या सर्व झाडांना एकदा सकाळी आणि संध्याकाळी अशी 2दा पाणी टाकत असते. या सर्व कुंड्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायला अगदी छोट्या-छोट्या आणि छोटे-छोटे झाडं जरी दिसत असले, तरी त्या झाडांची रोज काळजी घेण्यात, रोज त्यांना पाणी टाकण्यात आणि अशा प्रकारे मस्त बघण्यात मला किती आनंद मिळतो, हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि हा सांबार आहे, मी धणे टाकले होते, अशा प्रकारे छान व्यवस्थित निघाला होता. त्यानंतर खाली जाऊन मी पूजेसाठी फुलं घेऊन आली. पूजा आटपून घेतली आणि आता वेळ होती ती घरातली सर्व एकदा परत क्लिनिंग करण्याची, हा गॅस ओट्यावर झालेला पसारा आवरून घेण्याची. मनस्वी एकदाची शाळेत जायला लागली की आणखी माझ्या मॉर्निंगच्या रुटीनमध्ये बदल होईल आणि सोबतच धावपळसुद्धा वाढणार आहे, कारण तिला डबा देणं यांसारखी अशी बरीच कामं वाढतीलच. आणि सोबतच मला 2-3 तास एक्स्ट्राचा वेळसुद्धा मिळणार आहे, तेव्हा मात्र मी माझ्या व्हिडिओवर फोकस नक्की करेल. आणि भांडे मी इथे बेसिंगमध्ये घासत नाही, भांडेवाले आजी येतात आणि बाहेरच भांडे घासतात. त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर सर्व भांडे व्यवस्थित जमा करून मी बाहेर नेऊन ठेवून देत असते. त्या येतात, भांडे वगैरे घासून आपल्या चालल्या जातात. मी जर जेवणापूर्वी सर्व कामं करून घेतले तर बरोबर होऊन जाते. नाहीतर आधी जर जेवण करून घेतलं तर मग मला हे असे जे आपले गॅस ओटा वगैरे क्लीन करणं, हे जे कामं असतात ते करण्यासाठी खूप कंटाळा येते. म्हणून मग मी जेवण करण्याआधीच सर्व घरातलं आवरून घेत असते. आणि सकाळच्या रुटीनमधलं माझं हे शेवटचं काम असतं, ते म्हणजे माझं बेड वगैरे आवरून ठेवणं. सोबतच मनस्वीने इकडे तिकडे केलेल्या घरातल्या सर्व वस्तू त्याच्या त्याच्या जाग्यावर ठेवणं.
हा व्हिडिओ मी एवढा प्रॉपर डिटेलमध्ये नाही बनवू शकले, पण जेव्हा केव्हा आणखी या विषयावर व्हिडिओ बनवेन तेव्हा डिटेलमध्ये आणि अगदी प्रॉपर बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि आता लवकरच आणखी नवीन नवीन विषयांवर जसं की उन्हाळ्याची कामं झाली यांच्यासारख्या विषयांवर मी व्हिडिओ टाकणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघाल. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.